नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवूया शेवचा पराठा। तर त्यासाठी बघा मी कणिक मळून ठेवलं होतं ते घेतलंय। आता आपल्याला काय करायचं, थोडंसं त्याला नरम करून घ्यायचं आणि आता त्याला काय आहे, आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं। थोडंसं लाटल्यानंतर मग आपल्याला काय करायचं, बाकीचा जो मसाला आहे आजचा तो आपल्याला टाकायचा। आता थोडंसं मी काय केलं, पोळीला तेल लावून घेतलं छान सगळीकडून आणि त्याच्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपला आजचा जो मेन इन्ग्रेडियंट आहे शेव। थोडीशी तिखटशी शेव आहे, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालायची आहे आणि लाल मिरची पावडर घालायचं आहे, त्यावर थोडीशी हळद आणि याच्यामध्ये मी मीठ नाही टाकलं आहे, तर दुसरा जो पराठा दाखवेल त्यात मी मीठ वगैरे घालून करणार आहे, कारण माझ्या मुलांना असा छान आवडतो असा बिना मिठाचा, म्हणून मी हा एक तुम्हाला दाखवते। पहिली पद्धत ही आहे। तर आता आपलं लाटून झालेलं आहे, आता आपण त्याला तव्यावर टाकायचं आहे आणि काय करायचं, छान तेल लावून दोन्ही साईडनी मस्त भाजून घ्यायचा आहे। हा जो पराठा आहे ना, इतका छान लागतो, म्हणजे एक कांद्यामुळे त्याला एक छान मॉइश्चर असतं आणि शेवमुळे त्याला एक क्रिस्पीनेस, खाताना अगदी चविष्ट असा लागतो, म्हणजे मुलांना टिफिनला द्यायला वगैरे खूप छान इझी आणि इन्स्टंट अशी रेसिपी आहे ही। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा, बघा किती छान दिसतोय। आता हे बघा, आपण दुसऱ्या पद्धतीने एक मी तुम्हाला बनवून दाखवते आहे। तर आपण जसं पुरणासाठी कणिक घेऊन जसं आपण पुरण बनवण्यासाठी वाटी बनवतो कणकेची, तसं करायचं आहे। त्यात आता मी घातली आहे शेव घातल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, त्याच्यामध्ये आपण जसं पहिल्या वेळेस टाकलं होतं, जसं सारण घातलं होतं कांदा कोथिंबीर, ते आपल्याला काय करायचं परत आता सेम तसं आपल्याला त्यात घालून घ्यायचं आहे। तर हे बघा, मी कांदा टाकला आहे मस्त, आता कोथिंबीर पण टाकली आहे छान चिरून, धुवून घेतली मी स्वच्छ, आणि आता कोथिंबीर पण खूप छान येते आहे बाजारामध्ये, तर भरपूर कोथिंबीर तुम्ही त्यात आपण घालू शकतो। आता छान काय करायचं, आपण जसं पुरण भरल्यानंतर त्याला पॅक करतो तसं करून घ्यायचं आहे आणि याला छान मस्तपैकी लाटून घ्यायचं आहे। बघा मस्त असा आपला पराठाच बनला आहे। आता त्याला तेल लावून मी काय केलं, तव्यावर टाकलं आहे आणि परत त्याला दोन्ही साईडने मस्त तेल लावून काय करायचं, आपल्याला मस्त खरपूस भाजून घ्यायचे। तर हे बघा, ऑलमोस्ट आपला पराठा जो आहे तो रेडी होत आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आता आपला पराठा काय झालेला आहे, रेडी झालेला आहे। तर झालेला आहे आपल्या मुलांचा टिफिन तयार। मुलांच्या टिफिनसाठी बनवला होता।